राजकीय नेते जेव्हा तुमच्याशी बोलतात तुम्हाला तरी विश्वास आहे की ते खरंच बोलतात? मनमोकळे बोलतात, खरं बोलतो. नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. ठाकरे बंधू एकत्र येतील का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी पुन्हा होईल की बिघाडीत चालू राहील? शिवसेना भाजपचा नव्यानं सुरू झालेला संसार घटस्फोटात बदलेल की ते गुन्ह्या गोविंदाने नांदत राहतील, थोडीशी भांडणं करत, थोडंसं कुरबुर करत आणि थोडंसं प्रेमाचं भरतं सुद्धा त्यांना आलेलं दिसेल. राजकीय क्षेत्रातील असे अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात. त्याचबरोबर ही मा, ती अम्मा, हा बाबा, तो आणखी कोणता भुंदू, अशा अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचे सुद्धा नेमकं काय चाललंय हे आपल्याला कळत नसतं. या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत आध्यात्मिक क्षेत्रातील एक वेगळं नाव भय्यू महाराजांचं. तुमच्याशी बोलताना म्हणजे या विषयांवर बोलायचं कारण आहे त्याचं, कारण ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही माहीत नाही, मात्र ते त्या दोघांमधला समान दुवा तुम्ही असल्याचं अनेक वेळा दिसतं. काँग्रेस राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या बाबतीत सुद्धा तसं असतं. कॅबिनेटमध्ये सुद्धा जेव्हा त्यांची सत्ता होती तर ते एकत्र बसताना सुद्धा एकमेकाकडे पाहायचे की नाही असा प्रश्न पडायचा, एवढा त्यांच्यात वाद होते. जी बिलकुल. तर दिल्लीला जाण्याऐवजी अनेकदा ते इंदूरला येताना दिसायचे असं लोक सांगतात. जी. आणि तेही मान्य करतात की हो आम्ही जातो. जी. किंवा आताही तुमच्याकडे त्यांचं आहे. अगदी दिसतात लोक आले. जी. हे सर्व जे काही आहे यात तुम्हाला नेमका रोल काय असतो? म्हणजे अनेक वेळा प्रश्न पडतो. माझा जे रोल आहे ते मी आपल्याला फार स्पष्ट सांगतो की माझा रोल एक भावाच्या सारखं रोल असतं. एक भावाचं जसं एक रोल असायला पाहिजे. आणि ज्या व्यक्ती विशेष माझ्या संपर्कात येतात त्यांचं तेवढं पुरतंच मी त्यांच्या पुरतंच ते सगळं ठेवतो. कधी मी मॅन्युप्युलेटिव्ह नाही वागलो, कधी मी कोणाच्या फिलिंग्सला हर्ट नाही केलं किंवा खेळलो आहे. विश्वासाचं मूळ कारण असं आहे की माणसाला हे वाटतं की कोणीतरी आपलं जवळचं असायला पाहिजे, जिथं आपण सगळे जे सुख दुःख जे एक्सपिरियन्सेस आहेत ते सगळं आपल्याला एक्सप्रेस करता यायला पाहिजे. आणि महाराष्ट्राचे बहुतेक जे माझ्या संपर्कात जे राजकारणी आहेत किंवा पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्यासोबत माझे एक फॅमिली रिलेशन्स आहे, एक वेगळे रिलेशन्स आहेत. आणि हे रिलेशन्स फक्त राजकारण्यांशी नाही आहे, तर हे सातत्याने आणि सारखं हे रिलेशन्स एखाद्या म्हणजे शेतमजुराशी पण तेवढे आहेत आणि एखाद्या जेलमध्ये बंद असलेल्या कैदीशी पण तेवढे आहेत. तुम्ही सामान्यबद्दल बोललात, अगदी शेतमजुरांपासून जी. कैद्यांपर्यंत. मी कैद्यांवरही विश्वास ठेवेन की ते तुमच्याशी मनमोकळेपणाने खरं बोलत असतील. पण राजकीय नेते जेव्हा तुमच्याशी बोलतात तुम्हाला तरी विश्वास आहे की ते खरंच बोलतात? मनमोकळे बोलतात, खरं बोलतात. कारण एक जागा तर तशी असते की जिथे ते खरं बोलू शकतात. कारण काय आहे की बरेचदा त्यांचे राजकारणातली अडचणी, राजकारणातले डावपेच आणि ते डावपेच बरोबर राजकारणातले हितशत्रू, गुप्त शत्रू, मित्र शत्रू, विरोधी शत्रू, हे सर्व शत्रूंमुळे त्यांना बऱ्याच गोष्टीला झाकून ठेवावं लागतं. आणि मग ते झाकून कुठेतरी जसं पाणी जमलेलं असलं तर त्याच्यावर असं काई तयार होते, म्हणजे शेवाळ तयार होते, तसं कुठेतरी ते ब्लॉक होत जातात कुठेतरी. मग ते माझ्यासमोर जर एक्सप्रेस करतात आणि वेन दे एक्सप्रेस देमसेल्फ इन फ्रंट ऑफ मी दे फील मोर रिलीव्ड अँड एनर्जेटिक आफ्टर स्पीकिंग टू मी. म्हणजे मराठी माणसांना बरं वाटतं की जेव्हा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या बातम्या येतात, तशा प्रकारच्या चर्चा रंगतात. तुम्हालाही बरं वाटतं? म्हणजे मराठी माणूस वसुदेव कुटुंबकमची संस्कृतीचा मोठा आदर्श आणि म्हणजे मूर्तबंध उदाहरण आहे. हो. आणि म्हणून कुठलाही कुटुंब उद्ध्वस्त झालं तर हे मराठी माणसाला किंवा कुठलाही कुटुंब विभक्त झालं हे मराठी माणसाला आवडत नाही. नाही, मला तेच सांगायचं की लोकांना आता असंही वाटतं काही वेळा की ठाकरे बंधूंनाही एकत्र येण्यासाठी जेवढी ओढ नसेल तेवढी भय्यूजींना मात्र वाटते की या दोन बंधूंनी एकत्र आलंच पाहिजे. बिलकुल. कारण कसं आहे, माझं स्पष्ट मत आहे की आपली संस्कृती दीपावळीची आहे. सगळे जे दीप आहेत, दिवे आहेत, एका पंक्तीमध्ये जळले तर प्रकाश होतो. पण एकटा दिवा जर म्हणजे आपल्या जागेला जळत असेल तर वारा कधी विझून टाकतो. तुम्ही राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं बोलता. पूर्वी काँग्रेस त्यांच्यातील दुहीचा फायदा घेत होती. काँग्रेसमधल्या तुमच्या मित्रांना त्यावेळी काय वाटतं?
ते आक्षेप घेत नाहीत का? नाही घेत. आता भाजपमध्ये सुद्धा तुमचे मित्र आहेत. आता या दोघांनी एकत्र आलेलं भाजपला परवडणारं नाहीये राजकीय दृष्ट्या. मग ही सर्व कसरत कशी सांभाळता? म्हणजे एक केस स्टडी देऊन तुम्हाला विचारतोय. कसरत करायचीच कशाला? सहज आणि सरळ राहायचं. जे योग्य आहे ते बोलायचं, जे योग्य आहे ते करायचं. त्रास होत नाही. आपण योग्य गोष्टीला बाजूला ठेवतो आणि कुठेतरी आपण स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणून मॅन्युप्युलेट करतो. खरा त्रास तिथे चालू होतो. इतर राजकारणातील इतर काही विषय आहेत. जी. सध्याचं सरकार म्हणजे तुम्ही गावोगावी जाताय, लोकांचा असंतोष, लोकांच्या समस्या पाहता. गेल्या सरकारच्या कारकिर्दीत सुद्धा तुम्ही हे करायचात. त्यानंतर पुढच्या टप्प्यात तेव्हाच्या नेत्यांना, मला वाटतं त्यातही R.R. पाटील एक संवेदनशील नेता त्यावेळी होता. बिलकुल. त्याच्याकडून तुम्हाला एक वेगळा रिस्पॉन्स मिळायचा. तो बिलकुल सक्रिय मिळायचा. प्रतिसाद होता. आज आताच्या सरकारच्या आज जे पारधी समाजाची आश्रमशाळा आहे ते मी बोलायला बिलकुल म्हणजे हिचकणार नाही की आज ते R.R. आबांमुळे. 2006ला मी जेव्हा धरतीपुत्र सेवा अभियान काढलं तेव्हा विलासरावजींनी आणि R.R. आबांनी मला भरघोस त्याच्यामध्ये म्हणजे सपोर्ट केला. कारण शेतकरीशी निगडीत प्रश्न असल्यामुळे आबा नेहमी त्याबद्दल विचार करायचे आणि मला असं वाटतं की आबासारखं व्यक्तित्व हे नेहमी स्मरणातच राहण्यासारखं आहे आणि त्याचप्रमाणे विलासराव सारखा व्यक्तित्व. राजकीय नेते जेव्हा तुमच्याशी बोलतात तुम्हाला तरी विश्वास आहे की ते खरंच बोलतात? मनमोकळे बोलतात, खरं बोलतात. आताच्या सरकारवर येऊया. देवेंद्र फडणवीस तरुण आहेत, चांगले मित्र आहेत. आहेत तुमचे. तरुण आहेत, चांगले आहेत आणि काही करण्याची इच्छा आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. थोडा वेळ बघा, नक्की डिलिव्हर करतील. नेमकं कसं म्हणजे आता 1 वर्ष होत आलं. एका वर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारचं एक तुम्ही वर्ष पाहता, तेव्हा काय तुम्हाला वाटतं? हे वर्ष कसं होतं? बरेचदा काय होतं, 2 नद्या एकत्र मिळाले की त्या स्पॉटला भोवरे तयार होतात. आता या 2 नद्यांचा संगम परत झालाय. मध्यंतरी ह्या नद्या आजूबाजूला गेल्यामुळे एक टापू तिथे तयार झाला होता. त्या टापूवर काही लोकांनी बसायचा पण प्रयत्न केला, पण ते बसता आला नाही. परत जे आहे ते नद्या एकत्र आले आणि ते नद्या एकत्र आले प्रवाहामुळे मोठे म्हणजे जे चक्र आहेत ते तयार झालेत आणि चक्र मल्टिपल आहे. पण काय होतं, या चक्रातून नद्यांचं जे पाणी आहे किंवा जल आहे ते पुढे गेलं की परत एकदम शांत आणि स्थिर होतो. तर एका पद्धतीने ह्या वैचारिक मंथनाचा दौर आहे आणि मॅच्युरिटी गॅदर करण्याचा वेळ आहे. मला वाटतं की जसं जसं टाइम जाईल तसं तसं एक मॅच्युअर्ड अंडरस्टँडिंग हे डेव्हलपमेंट होईल. अनेकदा तसं म्हणजे चेष्टेनी म्हटलं जातं, मात्र सिरियसली आता बोलतो मी की गंभीरतेनं बोलतो की शेतकऱ्यांचा काय किंवा सामान्यांचं काय, एकच पक्ष आहे, तो म्हणजे विरोधी पक्ष. जो कोणी विरोधात असतो त्याला खरी ती जाण येते की नाही आपण यांच्यासाठी काम केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे ते तेव्हा आठवायला लागतं. आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत तेच घडताना दिसतंय. मात्र एक विदारक वास्तव असं या 2 पक्षांच्या बाबतीतलं की अजूनही ते विरोधी पक्षाच्या भूमिकेत येताना दिसत नाहीयेत. सत्ता भोगून थकून गेलीत म्हणून ते थकव्यातून बाहेर नाही येऊन राहिलेत. थोडासा त्यांनी आपला थकवा झाडवावं आणि खरोखरच थकवा तेव्हाच संपणार जसं मी संवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जातो, प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भेटतोय, त्यांना दिलासा देतोय. त्यांच्या म्हणजे त्यांना जर माझ्यासारख्या माणसाकडे सत्ता नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही, ताकद नाही, तरी आम्ही त्यांना नोकऱ्या लावलेच ना. तर ह्यांच्या पण एवढे कारखाने असतात, एवढे संस्था असतात, त्यांनी पण त्यांना जागा द्यावी. नाहीतर आपण आपल्या भरती बोर्डच्या माध्यमातून बाहेरचे माणसं आणण्यापेक्षा आपल्या मराठी माणसांच्या मुलांना जे आहे ते आपले जे सेवक बोर्ड आहे त्याच्यामध्ये कार्यान्वित रूप द्यायला पाहिजे. 1 लाखभर आता रिक्वायरमेंट आहे. आपण चर्चा करताना मला सूचित केलं होतं की 1 लाख रिक्वायरमेंट आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. जर मी देऊ शकतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी, तर ह्यांच्या हातात तर सत्ता आहे, देऊ शकतात. पण ह्यांना सांगा की ह्यांना मला सांगायचं आहे की अधिकारी आणि नेते हे आपले परसेप्शन ठेवून आणि लोकांशी वागू नये. स्पष्टपणे सांगतो, त्यांनी तिथे जायला पाहिजे आणि जनता दरबार भरवायला पाहिजे. तिथेच डिसिजन द्यायचे. मी आपल्याला सांगतो, आत्महत्या थांबायला वेळ लागणार नाही. माणूस ताणलेलं थांबू शकतो, भुकलेलं थांबू शकतो, पण अपमान झालेला माणूस कधी थांबत नाही.
नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ, तसंच मी तुमच्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील माणसाला मराठी माणूस म्हणून पाहू नये असं मला वाटतं. पण तरी सुद्धा एक प्रश्न, मगाशी तुम्ही मराठीपणाचा मुद्दा आणलात, स्वतःहून बोललात. बिलकुल. तुम्ही स्वतः सुद्धा इंदूरमध्ये गेलात, चांगलं आहे की परराज्यात जाऊन तुम्ही तिकडे वेगळा एक जम बसवलेल्या आध्यात्मिक क्षेत्रात. जी. तुमचे प्रकल्प सुद्धा मध्य प्रदेशात जेवढे जास्त दिसतात, गुजरातमध्ये आता तुम्ही संतपीठाचा एक मोठा संतांसाठीचा एक प्रकल्प हाती घेतलेला जी, आहे. बिलकुल, बिलकुल. हे महाराष्ट्रात का घडत नाही? नेमकं कारण काय त्याचं? महाराष्ट्रामध्ये जर आपण आरटीआय मधून काढली तर माझी ती फाईल रिजेक्ट केली होती संतनगरीची, आणि महाराष्ट्रातून मला हाकलल्यानंतर गुजरात गव्हर्नमेंटने त्याला फाईलला एक्सेप्ट केलं आणि 516 कोटी रुपयाचं प्लॅनिंग केलं 5.5 वर्षाचं, आणि 1000 एकर जमीन सांबरकाठा ह्याच्यात दिली की येणारी पिढीला समाज सुधारण्यासाठी जे काही एक दार्शनिक किंवा फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्सची गरज लागतील, तर आम्ही वर्ल्डचे लोकांना व्हॅल्यूज आणि मॉरल एक्सपोर्ट करण्यासाठी इंडियन सेंट फिलॉसॉफीला सोबत घेऊ. दिस वॉज द थीम विच विलासराव हॅज सपोर्टेड व्हेरी मच इन दॅट. बट नाव अनफॉर्च्युनेट पार्ट इज दॅट की त्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 3 वर्षापासून रिजेक्शनमध्ये टाकलं. वर्तमानचे पंतप्रधानाचं ते आवडता विषय होतं आणि त्यांनी मला शब्द दिलं होतं की आपण हे करूया, आणि त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे एकंदरीतच आपल्याच महाराष्ट्रातील आपल्या नेत्यांनी तुमच्या त्या प्रकल्पाची योग्य ती कदर केली नाही, त्यांनी त्याची महत्व बिलकुल. कदाचित ओळखलं नाही. बिलकुल. त्यामुळे तुम्हाला शेवटी गुजरातमध्ये तो प्रकल्प न्यावा लागला. निगेटिव्ह मार्किंग बरोबर ती फाईल बंद झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचा म्हणजे त्या फाईलची परिस्थिती आता आपल्याला कल्चरल डिपार्टमेंटमधून मिळून जाईल. आणि त्याच्यामध्ये माझी अशी मागणी नव्हती की मीच यायला पाहिजे. मला काय मठाधीश व्हायचं नाही. मला कुठला पुरस्कार नको आहे, मला कुठली प्राप्ती नको आहे. मला फक्त एक पाहिजे होतं की सगळे जिवंत लोक आपलं नावाची प्रसिद्धी कमवतात. माझं असं म्हणणं होतं की खरे संत काय हे येणारी पिढीपर्यंत पोचायला पाहिजे, वर्तमान पिढीपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून संतांचा खरा वारसा हे महाराष्ट्र असल्यामुळे मी महाराष्ट्राच्या सोबत होतो, विचार ठेवला होता. राजकीय नेते जेव्हा तुमच्याशी बोलतात, तुम्हाला तरी विश्वास आहे की ते खरंच बोलतात? मनमोकळे बोलतात, खरं बोलतात. आपण आता आध्यात्मिक विषयाकडे आलेलो म्हणून एक सध्याच्या काळात जे काही प्रश्न निर्माण होतात आहे की ही मा ती अम्मा, कोणी देवाचा अवतार, तर कोणी आणखी काही स्वयंघोषितच एखादं पीठ स्थापन करतो स्वतःला. म्हणजे तुम्ही म्हणता पुरस्कार नको, आणि लोक स्वतःला म्हणजे शंकराचार्य इतके दिसून येतात की मला असं वाटतं की मंदिरं कमी आल्यानंतर शंकराचार्यांचीच पीठं नाही आहेत, पण तेवढी पदं तयार झालेली दिसतात. हे नेमकं जे चाललंय अध्यात्माच्या क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, ते पाहून कधी कधी तुम्हाला असा प्रश्न नाही पडत का की बाबा रे आपल्याला कोणी बाबा बोलायला नको, उगाचच ती आता बदनामी आहे? बहुतेक फारसे लोक मला म्हणजे मी जात बाहेर व्यक्ती आहे म्हटलं तर बहिष्कृत. पण काय बहिष्कृत माणसाचं जसं कसं दाना पाणी आणि हुक्का पाणी बंद होऊन जातं, तसं आमचं पण हुक्का पाणी आणि दाना पाणी जे आहे ते बंद आहे. म्हणजे कसं आहे, इकडे मला ते स्वीकारत नाही, आणि इकडचे लोकांना जे आहे ते मला महाराज मानायला तयार नाही. ते म्हणतात की नेमकं तुम्ही काय आहे आम्हाला समजू द्या, मग आम्ही सांगू. तर अशा परिस्थितीमध्ये मी सध्या अशा या परिस्थितीमध्ये मी त्रिशंकू सारखा एक व्यक्तित्व आहे. म्हणून मी त्रिशंकू जरी असलो तरी लटकल्या जेवढं काही चांगलं काम करता येतं तेवढं करायचा प्रयत्न करतो. नाही, पण ते जे प्रस्थापित मठाधीश आहेत त्यांच्याबद्दल मला विचारायचं आहे की जेव्हा माझं एकच मत आहे, देवानी या पृथ्वीवर जन्म घेतलं, तो सामान्य माणसासारखं राहिलं, सामान्य माणसामध्ये राहिलं, सामान्यासारखं वागलं, गायी चारवलं, सुदामाला मित्र केलं. कधीही त्यांनी असं दाखवलं नाही की मी देव आहे. म्हणजे लोकांनी कोणाचेही पाया पडताना असेच लोटांगण घालू नये, आणि त्यांनी विचारावं की राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि माणुसकीसाठी काय केलंय. जे स्वतःच मोहमायापासून मुक्त नाही ते तुम्हाला काय म्हणजे ते काय शिकवण देणार. पण हे सो कॉल्ड जे प्युअर पायस वगैरे लोक आहेत त्यांचं वागणं तुम्हाला तसं वाटतं का? म्हणजे मी काय तुम्हाला मी काय फार मोठा हो नाही, मी ती अपेक्षा बाळगत नाही की तुम्ही ISO बरेचदा क्षेत्रातली. काय होतं की खूप गंभीरतेने काम करावं लागतं. जेव्हा एखादी अशी घटना असते मिळते तर त्याचा आनंद घ्यावं आणि शांत राहावं. म्हणजे काय आहे, अशा घटनेमुळे जरा थोडासा आनंद येतो, थोडासा आपला वेळ मनोरंजनाचं होऊन जातं.
कारण काय होतं, बेसिक जर तुम्हाला थॉट्स अँड प्रिन्सिपल्सच डिलिव्हर करता येत नाही, तुम्ही जर बिझनेसमध्ये लागलेला असाल, तर तुम्ही मला सांगा, तुम्ही कसं सांगू शकता की आम्ही संत आहोत? या देशाच्या संतांना तर असं आहे की रेदासनी तर जोडे शिवलेत. संत कबीरनी जे आहे कापूस जे आहे कापूस कातायचे, कपडे बनवायचे, जुलाह होते. तुकाराम महाराज हे आपले दुकान असायची. ज्ञानेश्वर माऊली जे आहे संपूर्ण जीवन आपलं म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशामध्ये लावलंय. तर तसं बघितलं तर सेंट आयडिओलॉजी जी असते, एक असते जे ग्रस्त आणि एक संन्यासी, दोघांना बघा, ते समाजामध्ये राहतात, सामाजिक असतात, पण व्यवहारिक नसतात. जिथे व्यवहार असतो तिथे संबंध चालत नाही, आणि जिथे संबंध आहे तिथे व्यवहार चालत नाही. आजकाल हे लोक पहिले संबंध बनवतात आणि त्याच्यानंतर व्यवहार चालवतात, म्हणून अडचणीत येतात. त्याच्यापेक्षा व्यवहार करू नये, संबंध ठेवा, आणि त्या संबंधातून त्या लोकांची मदत करा ज्यांना खरी गरज आहे समाजाला. पण सामान्यांनी काय करावं तुम्ही सांगा ना. सामान्यांनी- नैराश्य, पराकुटीची स्पर्धा आहे. हा, तर सामान्यांनी करायला पाहिजे ना. सामान्यांनी करायला पाहिजे. सामान्याला विनोबा भावेचं चरित्र दिसत नाही, की संत एकनाथचं चरित्र दिसत नाही, सामान्याला जनार्दन स्वामीचं चरित्र दिसत नाही. सामान्य कशाला पळतात असे लोकांच्या मागे, ज्यांचं आंदोलन जे आहे भ्रष्टाचारच्या विरोधात आहे, आणि नंतर त्यांचेच मंत्री भ्रष्टाचारमध्ये पकडल्या जातात. हे समाजाची चूक आहे. इन्स्टंट कोणती गोष्ट असली तरी ती घातकच असणार. इन्स्टंट नूडल्स पासून इन्स्टंट फलप्राप्तीपर्यंत अनेक गोष्टींची उदाहरणं भैजूंनी आपल्याला दिली आहेत. एकंदरीतच समाजानं राजकारण्यांच्या बाबतीत जी एक सावधानता बाळगताना समाज दिसतो, ती आश्चर्याची बाब म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्रातील त्या व्यक्तिमत्वांच्या बाबतीत मात्र तशी सावधानता बाळगताना दिसत नाही. त्यांनी जर इन्स्टंटचा हाव सोडली तर कदाचित यापासून त्यांना मुक्ती मिळू शकेल. राजकीय नेते जेव्हा तुमच्याशी बोलतात, तुम्हाला तरी विश्वास आहे की ते खरंच बोलतात? मनमोकळे बोलतात, खरं बोलतात.